Hello students, good morning everyone. Now in your English syllabus there are very interesting lessons. So now today also we are going to start with a new lesson, that is Mark Twain. So Mark Twain is a famous character. मार्क ट्वेन हे एक खूप प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे. सो about the Mark Twain in this lecture we are going to learn. म्हणजे मार्क ट्वेन बद्दल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक पाठ आलेला आहे, तो पाठ आपण आजपासून पाहणार आहोत. आज आपण नवीन पाठ चालू करणार आहोत. मार्क ट्वेन हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. मार्क ट्वेन हे एका व्यक्तीचं नाव आहे. ओके, now let we start from the page number 43. Mark Twain. Mark Twain was the pen name of Samuel Langhorne Clemens. म्हणजे आता पेन नेम म्हणजे काय, निक नेम, म्हणजे आपण ज्याला आपण टोपण नाव म्हणतो, बरोबर. टोपण नाव म्हणजे काही लेखकांना किंवा कवींना काय ही असते की बाबा त्यांच्या ओरिजिनल नावावरून ते साहित्य तयार करत नाहीत. मीन्स सम रायटर्स और सम पोएट दे मेक द लिटरेचर विथ द निकनेम. म्हणजे काही लेखक किंवा कवी हे त्यांच्या टोपण नावाने लिखाण करतात किंवा लिटरेचर किंवा साहित्य बनवतात. साहित्य म्हणजे तेच वाचन लेखनासाठी असणारं, जसं की कविता असतील किंवा ग्रंथ किंवा स्टोरीज, हे अशा प्रकारे जे काही लेखक तयार करतात साहित्य, ते साहित्य काही लेखक हे त्यांच्या टोपण नावाने करतात. तर मार्क ट्वेन हे सुद्धा एक टोपण नाव आहे. पेन नेम म्हणजे निक नेम. तर कोणाचं आहे, सॅम्युअल लँगहॉर्न क्लेम्स. तर सॅम्युअल लँगहॉर्न क्लेम्स हे एक व्यक्तीचं नाव आहे, लेखकाचं नाव आहे, तर किंवा एका प्रसिद्ध व्यक्तीचं नाव आहे आणि त्याचं निकनेम काय आहे, मार्क ट्वेन. अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. तर हे कोण आहेत, एक प्रसिद्ध अमेरिकन रायटर. ही इज अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग. आता ह्युमरस स्टोरीज म्हणजे काय, तर त्याचे एक कॉमेडी कथा आहे, म्हणजे त्याचं लेखन जे असतं ते विनोदी लेखन. म्हणजे तो द मार्क ट्वेन इज फेमस फॉर हिज कॉमेडी स्टोरीज. नॉवेल्स म्हणजे ग्रंथ आपण म्हणतो. देन अदर रायटिंग म्हणजे ते मार्क ट्वेन यांचं फेमस रायटिंग कशामध्ये आहे, तर कॉमेडी स्टोरीज किंवा ग्रंथ किंवा पुस्तकं यामध्ये मार्क ट्वेन यांनी बरंचसं लिखाण केलेलं आहे. म्हणजे त्यांचं साहित्य कशामध्ये आहे, तर स्टोरीजमध्ये आहे, नॉवेल्समध्ये आहे. ही इज रेडी विथ शोन. विथ शोन, ही इज रेडी विथ शोन. विथ शोन म्हणजे काय, तर बुद्धिचातुर्य. ही इज रेडी विथ शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. तर एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय, तर रोजचं संभाषण. म्हणजे जेव्हा मार्क ट्वेन हे रोजचं दैनंदिन संभाषण त्यांचं कोणाशी जरी असेल, मार्क ट्वेन यांचं जर का दैनंदिन संभाषण कोणाशी जरी असेल, तर त्या दैनंदिन संभाषणातून, कॉन्व्हर्सेशनमधून त्यांचं बुद्धिचातुर्य दिसून यायचं. विथ शोन म्हणजे बुद्धिचातुर्य दाखवणे. बुद्धिचातुर्य म्हणजे ते जेव्हा काही बोलायचे त्यावेळेस त्यातून त्यांची हुशारी दिसून यायची. ओके, ही इज रेडी विथ शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. मीन्स इन हिज डे टू डे कॉन्व्हर्सेशन दे शो देअर ब्रेवनेस. त्यांचं बुद्धिचातुर्य, त्यांची हुशारी दिसून यायची. मेनी ॲनेक्डोट्स. ॲनेक्डोट म्हणजे काय, तर ॲनेक्डोट म्हणजे किस्सा किंवा एखादा प्रसंग. ॲनेक्डोट म्हणजे एखादा प्रसंग किंवा त्यांच्यासोबत झालेले किस्से आपण म्हणतो. त्यांच्या बाबतीत घडलेले प्रसंग, त्यांच्या बाबतीत घडलेले किस्से म्हणजे ॲनेक्डोट. ओके, एखाद्या व्यक्ती, त्यांच्याच असं नाही तर कोणाच्याही बाबतीत घडलेले काही किस्से असतील, प्रसंग असतील, तर ते पुन्हा सांगणे म्हणजेच ॲनेक्डोट्स. मेनी ॲनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉयड इवन टुडे. तर काही असे जे काही किस्से आहेत ते मार्क ट्वेनच्या बाबतीतले ते अजूनसुद्धा सांगितले जातात आणि ते एन्जॉय केले जातात. मीन्स टुडे ऑल्सो अबाउट द मार्क ट्वेन सम ॲनेक्डोट्स आर टोल्ड अँड एन्जॉयड. म्हणजे आजसुद्धा त्यांच्याबद्दलचे काही किस्से सांगून लोक एन्जॉय करतात. It should be noted that he was a great defender
ऑफ ह्युमन व्हॅल्यूज like liberty, equality and fraternity. Now it should be noted, म्हणजे हे सुद्धा लक्षात घ्या की ते डिफेंडर म्हणजे बचाव करते, ते बचाव करते होते. तर कशाचे? ह्युमन व्हॅल्यूज. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे मानवी मूल्य आपण म्हणतो, बरोबर, मानवी मूल्य. तर ते बचाव करते कशाचे होते? ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. तर मानवी मूल्य कोणती आहेत? लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. तर ही जी काही मानवी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता, ह्या मानवी मूल्यांचे ते बचाव करते होते. म्हणजे ते ही मानवी मूल्य जपण्यासाठी प्रयत्न करायचे. बचाव करते होते म्हणजे ती मानवी मूल्य जपण्यासाठी ते प्रयत्न करायचे. ही हॅड समथिंग ट्राय, he did something about to saving the human values. म्हणजे ही मानवी मूल्य जपण्यासाठी त्यांनी काही कार्य केलेली आहेत, ते बचाव करते होते. he opposed wars and imperialism. imperialism म्हणजे साम्राज्यवाद. म्हणजे पूर्वीच्या काळी बिफोर द इंडिपेंडन्स आपल्या भारतातच नाही तर बाकीच्या काही देशात सुद्धा साम्राज्यवाद असायचा. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? अपोज केलं, म्हणजे ते विरुद्ध उभा राहिले. म्हणजे त्यांनी कशाला विरोध केला? तर वॉर्स अँड इम्पेरियलिझम म्हणजे युद्ध आणि साम्राज्यवाद. वॉर म्हणजे युद्ध, तर युद्धाला आणि साम्राज्यवादाला त्यांनी अपोज केला. and supported the cause of laborers and the black people in his country. आणि त्यांनी सपोर्ट कशासाठी केला बघा? कॉज ऑफ लेबरनेस म्हणजे कामगारांसाठी, कामगारांची जी काही व्यथा असतील किंवा कामगारांचे जे काही दुःख असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील त्यांना त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी कामगारांना त्यांनी सपोर्ट केला. अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री. मग त्यावेळी अमेरिकामध्ये काही रूल्स होते की ज्या रूल्समुळं त्यांच्या कंट्रीतले ब्लॅक पीपल म्हणजे कृष्णवर्णीय लोक जी होती अमेरिकामध्ये, त्या अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांवरती जे काही अत्याचार व्हायचे त्या अत्याचाराबद्दल सुद्धा त्यांनी अपोज केला. गिवन बिलो आर सम अनेक्डॉट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग. आता ते काय होते? एक रायटर होते, बरोबर. मार्क ट्वेन वॉज अ रायटर, सो समटाइम ही गेव सम स्पीचेस. आता मार्क ट्वेन हे रायटर असल्यामुळे काही वेळेला ते काही ठिकाणी जाऊन स्पीचेस म्हणजे वक्तव्य सुद्धा करायचे, बरोबर. तर ते स्पीचेस देत असताना किंवा ते त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये काही अनेक्डॉट म्हणजे ते स्पीचला जिथं कुठं जायचे तिथं घडलेले प्रसंग असतील किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले काही प्रसंग हे आपल्या पाठामध्ये आलेले आहेत. शिवाय सम कोटेशन, कोटेशन म्हणजे त्यांचे काही उद्गार की जे इन्स्पिरेशनल असतील असे काही उद्गार त्यांच्या कशातून? स्पीचेसमधून आणि रायटिंगमधून. म्हणजे त्यांच्या लिहिलेल्या साहित्यामधून किंवा त्यांनी दिलेल्या भाषणांमधून काही कोटेशन्स काढलेले आहेत की जे इन्स्पिरेशनल असतील. ती कोटेशन्स अँड सम अनेक्डॉट्स आर गिवन बिलो. तर त्यांच्याबद्दलचे काही प्रसंग आणि कोटेशन्स या पाठामध्ये आलेले आहेत. नाव फर्स्ट सी सम अनेक्डॉट्स म्हणजे आपण आपल्या पाठामध्ये पहिल्यांदा काही प्रसंग दिलेले आहेत, अनेक्डॉट्स लिहिलेले आहेत. नाव लेट सी फर्स्ट अनेक्डॉट. आता आपण पहिला प्रसंग पाहूयात. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर. आता ते एक प्रसिद्ध लेखक असल्यामुळे ते भाषण देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचे. लेक्चर टूर म्हणजे ते भाषण देण्यासाठी प्रवास करायचे, बरोबर. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर म्हणजे ते एक दिवशी एका भाषण देण्याच्या प्रवासावरती गेलेले असतानाचा हा अनेक्डॉट आहे म्हणजे प्रसंग आहे. मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. आता तिथं ते त्या गावात गेलेले होते लेक्चर देण्यासाठी एका. तर त्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांना दाढी करायची होती. शेव म्हणजे दाढी करणे, बरोबर. तर त्यांना दाढी करायची असल्यामुळे ते एका लोकल बार्बर शॉपमध्ये गेले. म्हणजे तिथं जवळपास असणाऱ्या एका न्हाव्याच्या दुकानात ते गेले, बार्बर शॉपमध्ये ते गेले. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर. आणि त्यांनी बार्बरला काय सांगितलं? वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन. आणि त्यांनी त्या बार्बरशी सहज बोलता बोलता बोलले की माझी या गावातली ही पहिली विजिट आहे किंवा मी ह्या गावामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे.
Then what the barber said, you have chosen a good time to come, he declared. त्यावेळेस तो बार्बर काय बोलला की तुम्ही येण्याची योग्य वेळ घेतलेली आहे, म्हणजे तुम्ही अगदी योग्य वेळी आमच्या गावात आलेला आहात. देन ट्वेन रिप्लाइड, ओ म्हणजे ट्वेन काय बोलले, खरं का. देन मार्क ट्वेन देन व्हॉट द बार्बर सेड, मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. तर त्यावेळेस तो बार्बर काय बोलला की आज आमच्या गावामध्ये मार्क ट्वेन यांचं भाषण आहे किंवा लेक्चर आहे. यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. आणि तो काय बोलतो त्याला की तुला पण जायचं असेलच, म्हणजे मार्क ट्वेन हे इतके फेमस होते की त्यांच्या लेक्चरला बसण्यासाठी सर्वजण आतुरलेले असायचे, म्हणजे सर्वांना त्यांच्या लेक्चरला बसण्याची इच्छा असायची. म्हणून तो बार्बर त्या मार्क ट्वेनलाच बोलतो की तुम्हाला नक्कीच मार्क ट्वेनच्या लेक्चरला सुद्धा बसण्याची इच्छा असेल. म्हणजे त्या बार्बरला नक्की मार्क ट्वेन हे कोण आहेत हे माहीतच नव्हतं, कारण ऑलरेडी मार्क ट्वेन यांनी सांगितलंय की ह्या गावात माझी पहिली विजिट आहे. म्हणजे त्या लोकांनी मार्क ट्वेनला बघितलं देखील नव्हतं. आय गेस सो. मग तो काय मार्क ट्वेन त्याच्यावरती काय उद्गारतात, हां ठीक आहे मी विचार करतो त्याबद्दल. देन हॅव यू बॉट युअर तिकीट एट. मग त्यावेळेस बार्बर काय म्हणतो की तुम्ही तिकीट घेतलंय का, म्हणजे त्यांचे शोजला बसण्यासाठी कशाची गरज असायची, तर तिकीटची गरज असायची. म्हणून तो बार्बर त्यांना विचारतो की तुम्ही अजून तिकीट घेतलंय का. नो नॉट एट. मग त्यावेळेस मार्क ट्वेन काय बोलतात की नाही नाही अजून तरी मी काही तिकीट घेतलेलं नाही, नॉट एट आय बॉट द तिकीट. देन वेल इट्स सोल्ड आउट, so you will have to stand. Then the barber said, now all the tickets were sold out, now you have to stand for the lecture. म्हणजे बार्बर त्यावरती बोलतो की आता तर सगळे तिकीट्स विकले गेलेले असणार, now you have to stand for the lecture. आता तुला लेक्चरसाठी उभंच राहावं लागेल, कारण आता सगळे तिकीट तर विकले गेलेले असणार आहेत. जस्ट लाईक माय लक. म्हणजे तो त्याच्यावरती मार्क ट्वेन काय बोलतात, असू दे आता माझं नशीब बोलायचं. सेड ट्वेन विथ अ साय. म्हणजे अगदी थोडाफार निराश होऊन ते स्वेन त्याच्यावरती काय बोलतात मार्क ट्वेन की ठीक आहे माझं नशीब आता मला उभं राहून ऐकावं लागेल. आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. आणि त्यावेळेस मार्क ट्वेन काय बोलतात की ज्या वेळेला तो मार्क ट्वेन लेक्चर देत असतो त्यावेळेस मला नेहमीच उभं राहावं लागतं. मीन्स ही सेड दॅट वेन एव्हर दॅट फेलो गिव्स अ लेक्चर दॅट टाइम आय ऑलवेज हॅव टू स्टँड. म्हणजे ज्या वेळेत ते मार्क ट्वेन लेक्चर देतात त्यावेळेस मी नेहमीच उभा असतो. का बरं, कारण ते स्वतःच मार्क ट्वेन आहेत, त्यांना लेक्चर द्यायचं म्हटल्यानंतर आता त्यांना उभं राहिलं पाहिजे. तर दिस वॉज द फर्स्ट अनेक्डॉट. म्हणजे हा काय झाला, हा पहिला प्रसंग इथे संपलेला आहे. नाव फॉर द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द अनदर अनेक्डॉट्स ऑफ अ लेसन. थँक यू. टिल दॅट टाइम यू हॅव टू रीड द लेसन व्हेरी केअरफुली and you have to write down the difficult word with the meaning. तोपर्यंत तुम्हाला जो हा लेसन आहे तो वाचायचा आहे आणि आपला आत्तापर्यंत जेवढा लेसन झाला आजच्या भागात तेवढ्या लेसनमधले डिफिकल्ट वर्ड्स शोधून लिहायचे आहेत विथ मराठी अँड इंग्लिश मीनिंग. थँक्यू.